रुग्णालय अखेर बंद। मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे जनकल्याण समिती यवतमाळने सुरू केलेले अटल बिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय अवघ्या काही दिवसातच वादग्रस्त ठरले आणि अखेर ते तुर्तास बंद करण्यात आले आहे। या संस्थेच्या अध्यक्षांनी स्वतः जाहीर सूचना लावून हे रुग्णालय बंद झाल्याची माहिती दिली। यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा गंभीर खेळ थांबवल्याने स्थानिक जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे। हे रुग्णालय आवश्यक कागदपत्रे आणि प्रशासकीय परवानग्यांची पूर्तता न करताच सुरू करण्यात आले होते। केवळ मोठ्या जाहिरातींच्या आधारे कर्मचारी भरती प्रक्रिया पार पाडून हा दवाखाना थाटात सुरू करण्यात आला। वृत्तपत्रे आणि सोशल मीडियातून भांडाफोड। या अनधिकृत दवाखान्याचा पर्दाफाश करण्यासाठी सोशल मीडियावर वृत्तमालिका आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये सातत्याने बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या। या माध्यमांनी सातत्याने या गैरकारभाराकडे लक्ष वेधले। या गंभीर वृत्तांची दखल घेत प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली। प्रशासनाच्या कारवाईत अनेक आवश्यक बाबींची पूर्तता झाली नसल्याचे स्पष्ट झाले। प्रशासनाचा बंदचा आदेश आणि नागरिकांचा संताप। या चौकशीचा परिणाम म्हणून गेल्या 22 ऑगस्ट रोजी प्रशासनाने बंदचा आदेश निर्गमित केला। पेसा अंतर्गत असलेल्या बोटोणी गावात आणि परिसरातील गरीब व सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या संस्थेच्या कारभाराचा पर्दाफाश या कारवाईमुळे झाला। सध्या या बहुचर्चित रुग्णालयाला कुलूप लावण्यात आले आहे। या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बोगस कागदपत्रे दाखवून दवाखाना सुरू करणाऱ्या अध्यक्षांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे।